आपल्या सगळ्यांच्या घरात झाडू वापरला जातो, पण झाडू काम झाल्यानंतर आपण कुठेही टाकतो. त्याची योग्य जागा तुम्हाला माहीत आहे का? याचा परिणाम तुमच्या थेट घरावर होतो. काय आहे त्याची योग्य जागा? चला तर बघूया ह्या व्हिडिओमध्ये. घरात झाडू कुठे ठेवायचा हा प्रश्न साधा वाटतो, पण त्यामागे खोल वास्तू रहस्य आहे. बहुतेक लोक ही चूक रोज करतात आणि तरीही आपल्या अडचणीचं कारण शोधत राहतात. वास्तुशास्त्रात झाडूला केवळ साफसफाईची वस्तू मानले जात नाही, ती घरातील दारिद्र्य आणि समृद्धी यांच्यातील सीमारेषा मानली जाते. तुमच्या घरात पैसा येऊनही टिकत नसेल तर एकदा झाडूची जागा तपासून पहा, कारण झाडू चुकीच्या ठिकाणी असेल तर लक्ष्मी स्थिर राहत नाही असं शास्त्र सांगतं. लोक पूजा करतात, उपाय करतात, पण झाडूमागे दुर्लक्ष करतात आणि हीच दुर्लक्षाची सवय आयुष्यभर महागात पडते. वास्तुशास्त्र सांगते झाडू हा नकारात्मक ऊर्जा गोळा करण्याची अत्यंत प्रभावी वस्तू आहे, म्हणूनच ती कुठे ठेवली जाते यावर संपूर्ण घराची ऊर्जा अवलंबून असते. झाडू जर चुकीच्या दिशेला ठेवला गेला तर नकारात्मकता वाढवते आणि योग्य दिशेला ठेवला घराचं संरक्षण करते. 90% लोक झाडू समोरच्या खोलीत किंवा मुख्य द्वाराजवळ ठेवतात. ही सवय वास्तुशास्त्रानुसार अत्यंत अशुभ मानली जाते, कारण मुख्य द्वाराजवळ हा लक्ष्मीच्या प्रवेशाचा मार्ग असतो आणि तिथे जर झाडू असणं म्हणजेच तिला परत फिरवण्याचा संकेत देणं. झाडू देवघरात ठेवणे ही अत्यंत गंभीर चूक मानली जाते. देवघर ही सात्विक ऊर्जेची जागा असून झाडू तामसिक ऊर्जा वाहते. त्या दोन ऊर्जांचा संघर्ष घरात अशांती निर्माण करतो आणि मानसिक तणाव हळूहळू वाढू लागतो. स्वयंपाकघरात झाडू ठेवले असल्यास अन्नाचा अपमान होतो असं मानलं जातं. अन्न हे लक्ष्मीचं रूप मानलं गेलं, म्हणून ही मोठी चूक आणि मोठा दोष निर्माण करतं. अशाने घरात खर्च वाढतो आणि बचत टिकत नाही. लोक मेहनत करतात पण फळ मिळत नाही. काही लोक झाडू बाथरूममध्ये ठेवतात कारण तिथे जागा मोकळी असते, पण बाथरूम ही नकारात्मक ऊर्जेची जागा मानली जाते. तिथे झाडू ठेवल्यास ती ऊर्जा संपूर्ण घरात पसरते आणि घरातील वातावरण हळूहळू बिघडू लागतं. वास्तुशास्त्रानुसार झाडू ठेवण्याची नैऋत्य दिशा सर्वात योग्य मानली जाते. ही दिशा खर्च नियंत्रित ठेवण्यात मदत करते असं सांगितलं जातं. पश्चिम दिशा ही काही प्रमाणात स्वीकारावी मानली जाते, पण उत्तर आणि पूर्व दिशा पूर्णपणे टाळावी. झाडू नेहमी जमिनीवर टाकून ठेवू नये असं स्पष्ट सांगितलं आहे. जमिनीवर पडलेला झाडू अपमानाचं प्रतीक मानलं जातं. ती भिंतीला टेकवून किंवा स्टँडमध्ये ठेवावी. यामुळे घरातील शिस्त आणि स्थैर्य वाढतं. झाडूची अवस्था देखील तितकीच महत्त्वाची मानली जाते. फाटलेले, मोडलेले किंवा फार जुने झाडू घरात ठेवू नये. अशी झाडू दारिद्र्य प्रतीक मानलं जातं आणि ती घरात नकारात्मक संकेत पसरवते. झाडू खराब झाला की लगेच बदलणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. लोक भावनिक कारणाने जुने झाडू ठेवून देतात, पण वास्तुशास्त्रात भावनांना जागा नसते. इथे फक्त ऊर्जेचा विचार केला जातो. नवीन झाडू आणताना वेळ आणि दिवसालाही महत्त्व दिलं जातं. गुरुवार आणि शुक्रवार हे झाडू आणण्यासाठी शुभ मानले जातं. शनिवार आणि अमावस्या शक्यतो टाळावी, कारण त्या दिवशी नकारात्मक ऊर्जा जास्त असते. संध्याकाळी झाडू लावणं ही अनेक घरातील सामान्य सवय आहे, पण वास्तुशास्त्रानुसार ही सवय लक्ष्मीला दुखवणारी मानली जाते. सूर्यास्तानंतर झाडू लावल्यास धन बाहेर जातं, म्हणून शक्यतो सकाळची वेळ योग्य मानली जाते. रात्री झाडूवर पाय पडणे ही मोठा दोष मानला जातो. यामुळे घरातील सदस्यांमध्ये वाद निर्माण होतात, मानसिक अस्वस्थता वाढते आणि शांतता कमी होते. म्हणून झाडू ठेवण्याची जागा निश्चित असावी. पाहुणे आले असताना झाडू उघड्यावर दिसू नये, यामुळे घराची सकारात्मक प्रतिमा खराब होते. पाहुण्यांमार्फत सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू शकते, म्हणून झाडू नेहमी लपवून ठेवावी. काही लोक झाडू उलटे ठेवतात, काही सरळ ठेवतात. वास्तुशास्त्रानुसार झाडूची काडी खाली असावी आणि केस वरच्या बाजूला असावेत. यामुळे ऊर्जा संतुलित राहते असं मानलं जातं. घरावर वारंवार आजारपण येत असेल तर झाडूची जागा एकदा तपासा. झाडू चुकीच्या ठिकाणी असल्यास नकारात्मकता वाढते आणि ही नकारात्मकता प्रथम मनावर परिणाम करते आणि नंतर शरीरावर. त्याचा परिणाम दिसतात. अनेक घरांमध्ये लक्ष्मी पूजेनंतरही प्रगती होत नाही. यामागचं कारण लपलेलं आहे आपल्या झाडूच्या चुकीच्या स्थानावर. देवपूजा आणि वास्तू यांचा समतोल राखणं आवश्यक आहे. एकाशिवाय दुसरं अपूर्ण मानलं जातं. वास्तुशास्त्रात असं सांगितलं जातं, घर बोलत नसतं पण संकेत देत असतं. झाडू हे त्या संकेताचं सर्वात प्रभावी माध्यम मानलं जातं. जर संकेत चुकीचे असतील तर परिणामही चुकीचे येतात, म्हणून झाडूची योग्य जागा फार महत्त्वाची ठरते. आजपर्यंत तुम्ही झाडूकडे दुर्लक्ष केलं असेल तर आजच थांबा, कारण ही एक छोटी वस्तू तुमचं संपूर्ण भविष्य बदलू शकते. आज झाडूची जागा बदला आणि पुढील काही आठवडे निरीक्षण करा. लक्ष्मी स्वतः संकेत देईन की निर्णय योग्य आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ संपला. तुम्ही तुमच्या झाडूची दिशा बदलणार आहात की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असे नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीकृष्ण. तुमचा दिवस छान जाऊ.